हार छान दिसायलाय हो खरंच. हा मस्त वाटायला. शिवानीने घ्यायचं तर घेतलाच नाही की. माग मी शिवानीने बघितलं होतं कुठले वेगळे डिझाईन होते तरी तिने घेतला. कुठलं तसलंच करते शिवानी बघते आणि मग पुन्हा ओके. दुसऱ्याने घातलं का मग आवडते. हा देवीचं आहे. माग गाड्यावर बघितलं होतं ग. घ्यायला पाहिजे होते. हार किती छान घेतला तिच्या बहिणीला. कल्याणीने पण लय छान घेतलाय हार. मला लय आवडला. मी म्हणलं कल्याणी बनव नाही तर म्हणलं मावाला काय माहिती म्हणजे छान दिसायला लागलाय. सगळी शॉपिंग काढली आमची आता. कपड्याचे ढिगारे बघितलं तर नवलकर झालं. 3 बॅग आहेत आमच्या सगळ्यांच्या. 3-4 बॅगा म्हणलं तरी चालते. दसऱ्याचं धुणं काढल्यासारखं काढले. रात्री घरी यायला आम्हाला 2:30 वाजले. त्यामुळे मी घरी आलेला काय व्हिडिओ घेतला नाही. डायरेक्ट आता सकाळी व्हिडिओ चालू केलाय. हे बघा हा एक गळ्यातलं घेतलंय. हे नवीन निघाली डिझाईन आता आहे का नाही. बघू आता मला केवढं दिसतंय. बायका एवढ्या हावऱ्या असतात ना. सोनं तर गेलं होत आहे आता. सोनं आकाशाला भाव गेलाय आता सोन्याचा. आकाशाला भाव टेकायला लागला. असले किती झालेत गळ्यातले, किती झालेत गळ्यातले, तरी अजून असलेच गळ्यातले घ्यायचे सगळ्याला. आम्ही 4 जोड आणलेत. हे बघा असले. हे काढ करा की नाही कुठं एवढं कसं अडकले काय माहिती. हे बघा छान वाटायलेत ग. बघा किती छान आहे. आमच्या आंघोळी असताना नाहीत अजून. उठल्यापासून आम्ही हीच राडा काढायला लागलोय. ही कुणाच आहे. माझं आहे ना ही. ही माझं. ही महिला घेतलेलं मी सकाळी सकाळची चुका सेमच आहे. हां सेमच आहे की. हां ही महिला मध्ये बहिणीला घेतलेला. हे मला हे हार मस्त वाटायला खरंच. घ्यायला पाहिजे होता. पण तिथं घ्यायचं म्हणलं ना इतकं मला हवलचेल होते. घेऊ का नग घेऊ का नग घेऊ का नग. घरी आल्यावर पण वाटतं घेतलं. तुमचं वेगळंच आहे बघा. हे म्हणजे पहिल्यासारखंच आहे तुमचं. हे ताई तुम्ही रुक्मिणीला घेतलेलं आहे ना ती. माझी मी रुक्मिणीला घेतलेलं आहे. हे काही आहे मग. ही मी मंदिरातल्या रुक्मिणीला घेतलंय. महादेवाच्या मंदिरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. त्यांनी मला खूप वेळा सांगितलं होतं घेऊन या घेऊन या घेऊन या म्हणून मी आणलं. ही माझं तसलं झालंय बघ. पहिल्यांदा मी घेतली. हां पण माझ्याकडे नव्हतंच असलं. महिना आणलेलं वेगळं. आणि हे एक घेतलंय रागिणीला. ही घेतलंय ना तू. कितीला ही. काय माझं गेलं आता. आईला घेतलंय मी. नाजूक दिसतातले. आईला घेतलंय मी. तुम्हाला नाही घेतलं. ठुशी कशात गेली. माझं गेलं ह्याच्यामध्ये. हे बी दाखव. तिने तुझ्या बारक्या सासूला घेतलंय. सासूला घेतलं. लय छान आहे तुझे. चौका आवाज बसायला सारखं. तुम्हाला म्हणलं होतं की मी ताई ठुशी घेतलं. तुम्ही म्हणलं नका मला नाही आवडत. मला तुझे आवडत नाही पण मस्त दिसायला लागले हो म्हणते मी. मला आवडत नाही तुझे पण छान दिसायला लागले. किती बायकांची शॉपिंग किती करावी किती नाही. दुसरं तर घरासाठी तर काहीच आणलेलं नाही. फक्त एक उदबत्ती लावायचा बॉक्स आणलेला आहे. बाकी तर घरासाठी काहीच आणलेलं नाही. सगळं स्वतःचीच शॉपिंग लागेल तेवढी. मी आणले कापडाचा डबा. उदबत्तीचं पाकिट. हा प्रसाद. बाकी ते अजून एक घेतलं. हे बघा ह्याच्यामध्ये आहे. काय बघते बी माझ्याकडं. हाय का माझ्या नड्यात कसं व्हायला लागले बाई. लक्ष्मीसाठी आताच नाही घालणार. परत कधीतरी घालायचं. आता आणलं म्हणून सांगणार नाही. परत कधीतरी घालणार. याच्यावर चमक जास्त आहे ग. तुझ्यावर नव्हती बघ. आहे का. माझे म्हणणे खडे आहेत ग. ही एक मंगळसूत्र आणलेत मी असले. रुक्मिणीला 1 आणि 2 लक्ष्मीला 2. बघा छान आहेत का. 100ला 3 का नाही किती. स्वस्त भेटले मला हे. त्याच्यामुळे घेऊन आले. शेण आणले ते. तुझी किती छान दिसायली. तुझ्या वैशाची असली सोन्याची.
आणि यासनी वर घालायला काय नसते परत. जायचं आहे. हा झुमके बी काढ लगेच. हां बांगड्या माझ्या बांगड्या विसरल्या असत्या गं बाई. वॉच माझी 100 रुपयाची वॉच. त्यात काय दाखवायचं आहे? पेलस का तू? ॲपलची वॉच. ॲपल वॉच देवाच्या ठिकाणी मिळाले आम्हाला एवढी भारी बेवाच बघा वॉच. इतके नुसते कानातले गळ्यातले रात्री यायला आम्हाला 2:30 वाजल्या घरी यायला. त्याच्यामुळे मी रात्री व्हिडिओ काय घेतली शिवानीने घेतले. ती घेतले आता घेतले का अगोदरचं आहे? होय गं? 100ला 3 मिळाले मला. होय ताडे? हं? ते आता घेतले का अगोदरचं आहे? नाही आता घेतलं शिवानीने. होय. हो त्या दिवशी तिथे घेतले. घेतले की बाई मला माहित नाही. नाही आम्ही दोघे खाली होतो का नाही हं. तेव्हा तिने घेतले तिथे 50 ते रुपये. ह्याचे झुमके कार्तिकीचे झुमके काढ बाजूला तिचे. आता माझं ती मोठ्या बॅगेत आहे. ठेवा ताई माझ्या ह्याच्यामध्ये. फोटो फ्रेम कुठे आहे? माझं मोठ्या बॅगेत आहे आता. छान दिसली. मी लक्ष्मीसाठी आणले. लक्ष्मीसाठी 2 आणि रुक्मिणीसाठी 1. मंदिरात ती एक आणि ती लांब एक 2. रुक्मिणीला इथे कपडे करायचे तुम्हाला म्हणलं आता कपडे कवा करणं होतात काय माहिती. म्हणलं तर द्यावं गळ्यातले तरी खाली. कपडे मुहूर्त बघून करावं लागेल ना. म्हणजे चांगला योग येते काय नवीन सालाचं एकादशीचं. ती कशी काढली? ठेवते आता ह्यातच सगळं. घालायला. चला आता बसायला लय गोड वाटायला लागले. बालाजीचं पाणी तुझं आहे. आपण लय छोटे छोटे चंपुले आणले ग. मोठे पण होते ना पण आम्हाला वाटतं कशाला जास्त आणायचं थोडस घेते पाणी आणि हा. बाकीचं देवधुवार ते म्हणून नवीन करावं लागेल आता गेल्यावर. शेवग्याचे लाडू आले तर बाळू वाजत काही बाळू सोबत आता द्यावं लागेल. बाळू जाईल त्याचा. हे ठेवू हे बॉक्स नीटला माझा एवढा. खरं नाही बाबा. चला आमच्या दसऱ्यासारखे कपड्याचे बसके पडलेत. नवे कपडे आहेत तर तिसरा उन्हाला घालावं लागेल. सगळ्या कपड्यांचा वास यायला लागेल. तेवढा किती वास घालून यायला लागलाय. उन्हाला घालून ठेवावं लागेल. उद्या जायचं आम्हाला लगेच. असं टाइमपास व्हायला किती वाजले दादा? बाई मा काय टाइम तर जाता लगेच लगेच 9 वाजल्यात बोलत बोलत तर लगेच. परशात का म्हणतो तुझी? राहू दे आता काय करायचे. अगं ते आडवा नको ठेवायला असा उभाच ठेवू काढी नका तसं. हां तसंच ठेवायचं. ह्याच्यावर ही सगळे नवे कपडे ठेवायचे ते. हां मी स्वतः विले हा ना बाई साप एक माले भीती वाटते गे बाई. बघा हो का असा साप ठेवलाय बॅगमध्ये. जर असा साप ठेवला आणि कोणाचा हात घातला रागीने तर माणूस घाबरूनच जाग्यालाच साप बघितल्यावर. कसला आणलंय गे बाई नकली साप बाई. हो हे ठेवा गे बाई मला भीती वाटते बाई असल्याची. ठेवू बाई माझा प्रसाद बेजामध्ये. चला काही काम आहेत आपल्याला बसायला टाइम नाही आता. हे सगळे लाडू माझे एकत्र ठेवायचे म्हणून वरच्या साईडला ठेवतेला गाठ बांधत. लाडूला लवकर गुरा येते लय दिवस हात घेते लागत नाही बाई गेले की लगेच माझं 1 तारखेपर्यंत राहतील का? लय लवकर राहते ते आठ आहे हो 10-12 दिवस राहतात की. नाही नाही लय लवकर गुरा येते म्हणून तर मी त्यांना म्हणलं नाही की जास्त घेऊ नका. हा हा ती बघू. आले म्हणते आणलेले वाटलं लक्ष्मीचा हार छान आहे बघा हे. मस्त आहे हा हार. नवीन निघालाय हार. कोल्हापुरी हार कसला असतं ते कोल्हापुरी साज म्हणजे पूर्ण असतं का त्याच्यामध्ये. पूर्ण सेटच येते ते आपल्याला दुकान कुठं दिसत नव्हतं. विचारला असता तर मिळाला असता दुकानदारापाशी पण. मस्त दिसायला हे बी आतमध्ये दुकान होती त्यात भेटला. छान दिसायला. मला लक्ष्मीसाठी हार आणायचे ते माझी इच्छा राहिली तेवढी आपण. शिवानी येतच नागासाठी कसले त्या गाडीत अडकलं होतं बघा आपल्या. त्याला खाली लाल होतं वरी पांढरं होतं. तसे मोठे मोठे हार नवीन नवीन येतं. मोठे मोठे हार 500 रुपये गेले तर गेले 2 हारामध्ये. 2 मोठ्या आणि पिलवंडाला 2. सिद्धू भायला सांगावं लागतं 4 हार पिलवंडाला 2 लक्ष्मीला 2.
एवढे एक हार घ्यायचे मला लई जापासून नाद लागलाय एवढ्या हारावातून आमच्या अरे बाटली बघ रे. चला बाई मी कपडे उन्हाला वाळू घालते नवे कपडे ह्याला काही धुलं नाही ना काही नाही उन्हाला घालून येते माझं ही बॅगमध्ये ठेवलं का एक बॅग पॅक करते एक बॅग पॅक करते हे जा पाहिलं हार घाल मला देवीला. दिलेला आम्ही. चला माघारी येते मी तर बघा आता आपली शॉपिंग झाली सगळी केलेली जास्त काय शॉपिंग केलेली नव्हती थोडीशी शॉपिंग केली होती आणि आतापर्यंतचे व्हिडिओ जेवढे पण आले तेवढे सगळे बाहेरचे व्हिडिओ होते आता इथून पुढे घरचे व्हिडिओ चालू झालेत घरचे म्हणजे हे पण भागातलेच व्हिडिओ आहेत अजून जास्तीची काय मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली नाही आहे कारण पहिलेच व्हिडिओ असल्यामुळं ना मी अशाच व्हिडिओची काय म्हणजे सुरुवातच केली नाही अजून तर हा लातूरमधला व्हिडिओ आहे आम्ही आल्यापासूनचे आणि आले काय काय शॉपिंग केली काय केली हे सगळं दाखवत होते आणि इथं ना आमच्या आईनं आमची आई जी आहे ना तर तुळजापूरला गेली होती तर तिथून ना असल्या छान छान अशा मूर्त्या आणल्या होत्या मला तर एवढ्या आवडल्या ना तर मला आधी सगळे म्हणतात की जे पण काय बघल ते तुला आवडतं जे पण बघल ते तुला आवडतंच घेऊनच जावं का काय वाटते तरी पण आमची आई म्हणली की हां तुला मी दुसऱ्या वेळेस जेव्हा जाईल ना तर तेव्हा मी घेऊन येईल तर मी म्हणले की मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे मला मूर्ती नाही आणायची तर त्याच्या बदल्यात म्हणजे जातं असतं ना छोटंसं तर तसं जातं घेऊन येते म्हणली दुसऱ्या वेळेस तर हे बघा म्हणजे महाराज आहेत विणा घेतलेले तबला पेटी वाजवणारे एक बाई तुळस घेतलेली एवढे छान मूर्त्या होत्या ना ह्या खूप म्हणजे खूप छान होत्या मला तर खूपच आवडल्या बघितल्या पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा आई जाईल तर तेव्हा घेऊन येते म्हणली तर आता बघू कधी जाते काय माहिती आता पण अशा मूर्त्या ना आता इकडे आमच्याकडे तर सहसा विकायला येत नाहीत आल्याच्यानंतर तर मी घेईलच पण येत नाहीत अशा मूर्त्या सावर्जून कुठं तर गेलं तर ना दिसलं तरी पण काहीतरी एखादी वस्तू आवडते एखादी नाही आवडते घेऊ का नको असं होतं पण जेव्हा तीच वस्तू दुसरी आणतात ना तर तेव्हा वाटतं अरे बापरे बरं झालं मी घेतली असेल तर बरं झालं असतं असं होतं मन हवलचिवल होतं जास्त माणसाचं लवकर घेऊ वाटत नाही आता मला लक्ष्मीच्या गळ्यातले किती छान असे हार होते तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की किती छान हार होते पण तिथं घेताना ना माझं मन म्हणजे घेऊ का नको असं मला वाटायचं घेतलं तर मला वाटायचं की लक्ष्मीच्या म्हणजे पोटापर्यंतच पडतात का काय गळ्यातलं सगळं झाकून जातं त्या हारानं मोठे हार पाहिजे होते लांब असं वाटत होतं खूप ठिकाणी बघितले पण मला म्हणावे असे हार भेटले टाकले पैसे त्याच्यामुळे 700 रुपये टाकले गोलून लगेच पैसे ह्याच्यात आणि मग इथं आईनं मूर्त्या बघितल्या तर मला वाटेल बाई आम्ही पण कुठं एवढ्या ठिकाणी फिरलो पण आम्हाला प्रत्येकाने एक फोटो काढला ना सेपरेट बरं झालं तू आणलीस तर मला दुसरा घेऊन ये म्हणून सिरियलला पैसे टाकले तर 1 लाख रुपये गोळा होते आता 700 रुपये पडले काळजीनं जर पैसे टाकले ना 700 नाही त्याच्यात 500 सिरियल नाही तर 1 लाख रुपये गोळा होतात पण जाऊ दे एकाचे 500 आणि ह्या 2 दिवसात 200 700 रुपये पडले मान्य आहे ह्याच्यात पैसे गोळा होतात तुझा एक तर आपल्याला काही तेवढे पैसे टाकणं होत नाहीत पण 2 दिवसाला 4 दिवसाला जरी टाकलं ना तर गल्ला महागून पडून चेक करायचा नाहीतर ना त्याला तर लाकडाचं असल्यामुळे ना भुंगा जर लागलं ना तर पूर्ण पैसे आपले वाया जाऊ शकतात त्याच्यामुळे ना ह्या गल्ल्याची काळजी घ्यावी लागते नाहीतर गल्ला बेस्ट आहे 2 दिवसाला 4 दिवसाला जरी आपण पैसे टाकले तर त्याच्यावर लगेच मार्क करायचं आपण आता 100 टाकले 50 टाकले 500 टाकले तर त्याला मार्क करायचे आणि मग नंतर पुढे टाकत जायचं मग जेव्हा पूर्ण भरेल ना तर तेव्हा बरोबर 1 लाख रुपये त्यात गोळा होता एवढा छान तो गल्ला आहे म्हणून आम्ही तिघांनी पण मुद्दामच आणला होता तो गल्ला तो म्हणजे ज्यांच्या घरी किराणा दुकान आहे समजा कोणाच्या घरी काय धंदा आहे तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ते रोज संध्याकाळी म्हणजे आपला जेवढा पण काही धंदा होईल पैशाचा तर त्यातले 200 100 50 असे टाकले ना तर थोडेसे पैसे महाग पडायला मदत होते त्याच्यामुळे आम्ही ती गल्ला आणला होता म्हणजे एकतर गेम खेळल्यासारखं पण वाटतं पैसे पण आपले मागं पडतात आणि जसे पैसे टाकायला आपण जसं मार्क करत जाचाल तसं आपल्याला पण जरा भारी वाटतं की पैसे टाकायला हो बाबा मी एवढे मार्क केलेत आता एवढे मार्क राहिलेत करायचे म्हणजे पेननं त्याच्यामुळे आम्हाला ती ऑप्शन छान वाटलं तर आल्याला लगेच आमच्या आईने त्याचं उद्घाटन केलं पैसे टाकून लगेच आमच्या आईने त्यात पैसे टाकले आणला होता भावासाठी त्याला टाकायचे म्हणून पण आमच्या आईनंच घेतला तो आणि मग आमचं सगळं वरचं झालं आम्ही मूर्त्या वगैरे बघितल्या आणि नंतर खाली आल्याच्यानंतर इथं पिऊला ड्रेस आणला होता रागिनीनं तर तेच ड्रेस इथं बघायला चालू होतं आईला कशासाठी तर छोट्या छोट्या कॅरी बॅगा लागणार होत्या तर ते कॅरी बॅगा पिऊला चप्पल आणला होता ड्रेस आणला होता छान असा खूप छान ड्रेस होता कारण तिला पण जायचं होतं गावाला तर त्याच्यामुळे त्यांची खरेदी चालू होती लातूरमध्ये आल्याच्या नंतरची खरेदी होती त्यांची म्हणजेच हा ड्रेस आईकडून पिऊला आणायचा होता रागिनीनं स्वतः जाऊन आणला होता कारण आईनं कसला तर आणला असत तिला काय पसंत पडत नव्हता म्हणून रागिनी आणि बाळू दोघंजण जाऊन ड्रेस घेऊन आले आणि नंतर इथं पिऊला तर चप्पल
किती आवडला होता ना तिला, तर किती चप्पलं घ्यावे तरी कमीच आहेत. पोरींची कसं वाढ लगे होते. आता चप्पल घेतली ना तर महिना 2 महिन्यात लगेचच तू चप्पल टाकून द्यावी लागते. आणि वाढ होती लगेचच, मग ती येत नाही चप्पल म्हणा ड्रेस म्हणा त्यांना येत नाहीत नंतर. पण हाऊस पोरींची ज्या असते बघितलं की ते घ्यावंच वाटतं प्रत्येकाला, आपल्यासारखंच असतं त्यांचं पण. पण सँडल खूप छान वाटत होता पिऊला, खूप भारी आणला होता सँडल तिला. पहिला पण बूट होता पण काय माहिती कशामुळे गाडीत तिनं हरवला होता वाटतं, त्याच्यामुळे मग तिला नवीन आणला होता. त्यांना पण जायचं होतं आता गावाला, आम्हाला पण यायचं होतं इकडं, सगळ्याच्या मागं घाईच होती. तर नंतर आम्हाला ना इथं नवस फेडायचा होता देवाचा. सैल्याने बाबाला नवस केला होता, काकूनं खूप दिवस झालं नवस केलेला होता, पण ते नवस काय फेडणं होत नव्हतं. अक्षरशः काकूनं नवस विसरून गेल्या होत्या काकू तो. पण आमची आई सांगायची की तुमचा नवस आहे, तुम्ही ती करत नाही, तुमचा नवस आहे करत नाही, ते नवस दिसायला आहे मला समोर, तुम्ही बोललेला आहे, असं तसं चालू होतं आमच्या आईसारखं. पण आम्हाला काही मुहूर्त लागत नव्हतं. पण आता देवाहून आलो होतो, म्हणलं चला आलो तसं तर नवस फेडून जाऊ लगेचच. त्याच्यामुळे मग इथं फुलं आणले. गलप आणायचा होता फुलाचाच, पण तो काही भेटला नाही कारण खूप मोठा मोठा तिथं गलप भेटतो. आणि इथं आईचा तिला फोटो जरा छोटा असल्यामुळं ना गलप काही भेटत नव्हता, म्हणून आम्ही खुल्लं फुलं आणले, म्हणजे खुल्ले फुलं. आणि मग त्याचाच घरी मी आणि आईने दोघींनी म्हणून गलप केला फुलाचा. आणि चादर पण आणली होती. आणि नंतर देवीला पण, देवीची पण ओटी भरायची होती. तर इथं चालू होतं माझं सगळं नवस फेडायला, कारण काकू काय आल्या नव्हत्या. काकूनं मला सांगितलं होतं की तुझ्यातूच सगळं देवाचं काय आहे ते करून ये, नंतर मग लातूरला पण लवकर जाणं होत नाही. आणि देवाचा नवस भले किती पण छोटा असू द्या, पण तो नवस फेडायलाच पाहिजे. नाहीतर कधी कोणता नवस आपल्या समोर येईल आणि कधी कोणत्या अडचणीसमोर येऊन उभा राहतील हे कोणालाच माहीत नसतं. त्याच्यामुळे ना मला ना नवसाची तर खूप भीती वाटते माहिती का, खूपच भीती वाटते मला. आणि आज शिवानीला माहीत नाही कुठून गुन्हा आले होते काय माहिती, पाया पडायला लागली. मी तिला असं हा व्हिडिओ दाखवला, म्हणलं शिवानी आज तुला कुठून गुन्हा आले होते की तू पाया पडायला लागली सगळ्यांच्या अक्षरशः. कारण तिचा विश्वास नाही आहे जास्त करून, तिला असलं देवाचं वगैरे काय करायचं म्हणलं ती म्हणते काय तुम्ही सारखं देवच करत बसताय, म्हणून विश्वास नाही तिला. पण जेव्हा स्वतःला अनुभव येईल ना तर तेव्हा कळतं. तोपर्यंत काढल्यामुळे करत तोड माझं कसं वाटायला कानातलं वगैरे काढून ठेवलं, फिरायला गेल्यावर आम्ही मोठे मोठे झुमके घातले होते त्याच्यामुळे कानातलं आल्या काढून ठेवलं. आधी कानाचे वेज माझे एकदम असं एवढंच राहिले तुटायला. तर आता आम्ही म्हणजे देवाहून रात्री आलो. आता मला उद्या जायचं आहे महागारी. कवा नवस केला होता आमच्यात काकूनं, कमीत कमी 5-7 वर्ष झालं असतं नवस केला त्याला. तेव्हापासून आमचा नवस तसाच राहून चालला होता. त्याच्यामुळे मग आज आम्ही नवस फेडलाय. बाबाला चादर गलप चढवायचा होता, देवीची वटी भरायची होती. कारण बाबाला केलं ना मग इकडे देवीला राग येतोय, देवीला केलं ना बाबाला राग येतोय, त्यामुळे दोघाला सोबतच करावं लागतं. छोटासाच नवस होता, किती वर्षापासून राहून चालला होता, विसरून गेल्या होत्या काकू तर. पण किती बी छोटा नवस असला ना तर जेव्हा तेव्हा फिरून टाकावं लागतं, नवस ठेवायला नाही जमत, नाहीतर मग कोणत्या पण कामाला आपल्याला आडवं येतं. म्हणून आज नवस फेडून घेतलं आम्ही. आणि खुले फुलं आणून घरी चादर बनवायची होती, पण फुलं पण नाही भेटली. आणि चादर आणायची तर बाळूला टाईम नव्हता, त्याला कुठं जायचं होतं काय माहिती. त्याला डायरेक्ट हारच घेऊन आला फुलाचे 3. त्याच्यामुळे मग ते हार तोडून आम्ही घरी चादर ॲडजस्ट केलंय, व्यवस्थित बनवलंय. आणि देवीला पण एक हार ठेवलाय फुलाचा. नाही म्हणले आता मी सकाळी हार घालते फुलाचा म्हणून, कारण एक घातला होता सकाळी, त्याच्यामुळे मग आता हार घातला नाही अजून. तर असा आमचा आज नवस फेडून घेतलाय मी, छोटासा बॅगा भरून खायला घेऊन, म्हणजे कितीतरी आनंदात गेलो होतो. पण येताना असली अवस्था झाली आमची, कलर वगैरे काही भर पडलेत, आवाज बसलेत. कपड्याचा ढिगारा घेऊन आलोय महागारी धुवायला. पैशाचं पाकिट रिकामं झालंय, आता जायचं रिकामे हाताने घरी. आता प्रसाद वगैरे आणलाय, पण आता घरी गेल्यावर सत्यनारायण करायचं आणि नंतर प्रसाद सोडायचा. बघा पिऊ दिवस कुठला काय नाही. बघा मायलिकीचं कालवा इथं मायलिकीचा बघा, इथं फोन चालू आहे तरी ह्यांना काय सुद्धा वाट नाही. बघा काय धिंगाणा घालायला लागलं. आणि 5 परी दंडोटी बी घेते म्हणा, तेवढं बोल तू गेला मला दिके ग पिलू एक मा इकडं इथूनच का हा ये इकडं एक मा
कोटी पळगे सायलेंसर देव चार दिन मग अल्लाह बिस्मिल्लाह सलाम अल्लाह बिस्मिल्लाह सलाम बघ बाबा दिगुल त्यांना आता तुझा नवस पुरा झाला दिगुल बसले की इथं बसलं टाइम झाला पडणार पडणार काय किंवा पड इथंच फोडतोय फोड फोड जोऱ्यात फुटला फुटला खोबळा आतमध्ये. हाताला लागल तुझ्या हाताला करते कर मला त्यात साखर टाकून वाटतं मला अजून पिऊ पिऊ बोला निघालाय मध्ये करायचं जरा बाबा खावा दिवस पुरा केला तुमचा त्याने दिवसापासून राहिला होता आधी माझी शक्ती बघ माझी बोलली जेव्हा फाकर संतोषला काय पिऊ असं कर तरी त्या पिऊचा जहाज वाजवायला चालू आहे छान असे जहाज वाजवते आहे पण मी आता व्हिडिओचा एंड करते इथेच बाय श्री स्वामी समर्थ.